हॅलो. आपसा मुल्ला. कुठं आहे? या ठिकाणी पहिला चेंडू निर्धाव चेंडू मुज्जू या गोलंदाजाचा. मग तू आफताब मुल्ला तुझ्या गांडीत गाडवाचा मुल्ला तू लालपरीचा मालक. या दरम्यान नवीन चेंडूची सुरुवात आणि यावेळी मात्र लेग साईडच्या दिशेने भिरकावलेला हा चेंडू आणि या दरम्यान पंचांचा इशारा चौकार. चौकाराने सुरुवात केलेली धावसंख्या पोहोचली ती 4. चाणाक्ष पंच इरफान या इकडे माय. थर्डमॅनच्या दिशेने टोलावलेला हा फटका असंच ठेवा लागणार. उलटा चेंडू लेग साईडच्या दिशेने भिरकावलेला. त्या दरम्यान सुंदर क्षेत्ररक्षण मात्र त्या दरम्यान एक धाव मात्र पूर्ण. या एका धावेने वाढती धावसंख्या 5. मुज्जूचा नवीन चेंडू सामना करतो इरफान चौस. थोडासा चेंडूला चेक करत असताना इरफान चौस केवळ तटवून काढलेला चेंडू जातो तो क्षेत्ररक्षकाकडे. निर्धाव चेंडू मुज्जूचा सामना करतो तो इरफान चौस. झोपडपट्टीचा इरफान एजाज पटेल. यावेळी मात्र उंच असा मारण्याचा प्रयत्न आणि कसा बसा वाचलेला इरफान चौस. नाहीतर आला तसाच पालता गेला असता इरफान चौस. कसं बसत जीवनदान मिळालेलं मुद्दाम सोडलेलं असं प्रेक्षकामध्ये कुजबूज सुरू असताना बलिदान. परत मुज्जूचा नवीन चेंडू येले आणि यावेळी मात्र सीमापार चौकार. इरफाननं खेचलेला हा चौकार. धावसंख्या पोहोचली ती 9. पहिल्या षटकाची समाप्ती मात्र या दरम्यान एकच खेळाडू सर्कलच्या बाहेर राहील. एक प्लेअर बाहेर आहे का? मी जातो. वैयक्तिक पहिला आणि दुसरं षटक घेऊन आला तो संघाचं दुसरं षटक घेऊन आला तो गोलंदाज
गोलंदाजाचं नाव गौस. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आला तो गोलंदाज गौस. आणि यावेळी मात्र उंच मारण्याचा प्रयत्न आणि मिस टाइम झालेला. त्या दरम्यान झेलही नाही झालेला. निर्धाव चेंडू गौसचा. सामना करतो तो सुनील. यावेळी मात्र उंच असा मारलेला फटका जातोय तो आणि यावेळी मात्र झेल बाद. सुनील बाद झाला तो फलंदाज. गौसचं सुंदर सुरुवात आपल्या संघासाठी. गेल्या षटकात एक झेल उडालेला होता इरफानचा, मात्र झेल काही होऊ शकलेला नाही. यावेळी मात्र झेल घेतलेला. या ठिकाणी नवीन फलंदाज आला तो महेश. परत गौसचा नवीन चेंडू. यावेळी मात्र ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका. तिथे सुंदर क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान गौसचा निर्धाव चेंडू. धावसंख्या तिथेच थांबलेली. 9 एका कडेच्या मोबदल्यात. आणि यावेळी मात्र सुंदर असा मारा. थोडासा आउटस्विंग केलेला. फलंदाजाला काही समजलेला नाही. निर्धाव चेंडू. परत ऑफसाईडने तसाच मारा केलेला, मात्र यावेळी पनिशमेंट दिलेली. पंचांचा इशारा चौकार. या चौकाराच्या साह्याने वाढती धावसंख्या पोहोचली ती 13 एका गड्याच्या मोबदल्यात. तिकडे तोंड करून बोल, मला सांगायची काय गरज आहे. बघायला दुपारी बिपारी कोण काढते का. साडी तो असं धरलंय आणि हात करून बोललंय जस काय मला सांगत असलेलं तिकडे तिकडे बघायला खिशा नाही रे असल्यावर त्याला काय. परत गौसचा नवीन चेंडू. उंच असा मारलेला फटका ऑफसाईडच्या दिशेने आणि जातो तो सीमापार चौकार. या चौकाराच्या साह्याने वाढती धावसंख्या 17 एका गड्याच्या मोबदल्यात. 2 षटकाची मात्र समाप्ती. येल्लेला आता कसं तरी स्ट्राईक मिळालेली. इरफान चौस एका जीवनदानाच्या मोबदल्यात अजून खेळपट्टीवरती स्थिरावलेला. बॉल फ्रॅक्चर झाला त्याला फ्रॅक्चर आलं. हो इन स्लॉट. ऑइल जातो ऑइल करू ना ऑइल बिल टाकून येऊ काय किसको किसको समजा 3 दगड आहेत. कसं चेक तर करते माहिती 2-4 रन काढत असलेली. शेवटचा चेंडू आहे. खेळ वाटला खेळा ना आता घरी जावा. बॉल एकच शिल्लक राहिलेला. चांगला शेवटचा बॉल नाही बॉल एकच आहे.
जो शिल्लक बॉल होता तो केवळ शेवटचा होता असं सांगायचं आहे उमेश यादव यांना. नाही रे. ए ए गुल्ल्या ए चालू कर रे सामने. कसला खतरनाक फलंदाज इरफान चौस बॉलची प्रतीक्षा करत असताना नांदगावचा हा माजलेला कटाळ्या आणि गोलंदाज आहे तो मोहम्मद. इरफान चौस सामना करेल. वाटच बघला यार कसे अरे बॉल टाका त्याच्या तोंडातून लाल पडलेले निघून तोंड. इकडेच प्रॅक्टिस करला ना तुम्ही. किती घंटा झाला थांबले त्याने बॉलची वाट बघत बिचारा. हा ऍटिट्यूड आहे मेरे भाई का. खतरनाक फलंदाज इरफान चौस. आता माती चोळत असताना खतरनाक फलंदाज इरफान चौस. आता अजून चेक करता येत की बॉल. सामना करतोय मोहम्मदचा आणि यावेळी मात्र चेंडू आदळतो तो खाली तवाय का पहा. गाड लिहून या फलंदाजानी नाहीतर खाली आमलेट गळायला वेळ लागणार नाही. खतरनाक गोलंदाज. चेंडू वेध घेत असताना येले उंच असा मारलेला फटका आणि या ठिकाणी मात्र झेल काही झालेला नाही. इरफान चौसला परत दुसरं जीवनदान. जाणून बुजून प्रेक्षकांमध्ये चर्चा चालत असताना जाणून बुजून झेल सोडत असताना आणि या दरम्यान एक ओव्हर थ्रोची अशा 2 धावा मिळत असताना धावसंख्या पोहोचली ती 19. येले झेल काय घेत नाहीयेत जाणून बुजून इरफान चौसचा. पळून पळून 15-20 किलो वजन करत कमी करतील. दरम्यान एक धाव मात्र पूर्ण. धावसंख्या पोहोचली ती 20. परत मोहम्मदचा नवीन चेंडू आणि या दरम्यान एक धाव मात्र पूर्ण. परत स्ट्राईकला आलाय तो फलंदाज इरफान चौस. स्वस्त मस्त असा हा फलंदाज. केले निर्धाव चेंडू. या ठिकाणी एके तिरंगा संघाचा गेम प्लॅन दिसतोय. एके बाजूने इरफान चौसला बाद नाही करायचं. गेले लेग साईडच्या दिशेने भिरकावलेला चेंडू आणि या दरम्यान पळून एक धाव पूर्ण. या एका धावेने वाढती धावसंख्या 22. 2 षटकाची मात्र समाप्ती. एका धावेने स्ट्राईक आपल्याकडे ठेवलेली इरफान चौस याने साबूत.
विक्रांत जगते. काय ड्रेसिंग आहे आपली, छप्पर लेवल्यासारखी. क्षेत्रामध्ये मिळालेला माल सस्ते का माल सस्ते में. ही नाही, उमेश यादव यांची ही फरमाईश. चला षटक, तिसऱ्या षटकाची सुरुवात, चौथ्या षटकाची सुरुवात. 3 षटक मात्र समाप्त. गोलंदाज आहे तो गौस आणि फलंदाज आहे तो इरफान चौस. ऍट निर्धाव चेंडू, वाईट चेंडू. एक अवांतर धाव मिळत असताना यावेळी परत लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका. फटक्यात काही जोर नाही. त्या दरम्यान पळून एक धाव पूर्ण. फलंदाज धष्टपुष्ट, मात्र धावा एक एकच काढत असताना यावेळी ऑफ साईडच्या दिशेने मारलेला फटका आणि त्या ठिकाणी सुरेश क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान एक धाव मात्र पूर्ण आणि स्ट्राईकला तो फलंदाज इरफान चौस. आणि यावेळी परत सुरेख मारा, निर्धाव चेंडू. गौस गोलंदाज. आणि यावेळी मात्र गौसचा सुरेख चेंडू. यावेळी मात्र येल्ले न म्हणताच मारलेला चोरटाच षटकार, टक्कलवार षटकार. पहिला षटकार इरफान चौसचा. या षटकाराच्या साहाय्याने वाढती धावसंख्या 31. गौसचा नवीन चेंडू, सामना करतो इरफान चौस. परत लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका आणि इरफान चौस मात्र जाळ्यात अडकलेला, बाद झालेला इरफान चौस. आणि या दरम्यान षटकाची समाप्ती मात्र झालेली. हे मुच्चू, क्षेत्ररक्षकाचं नाव ओम यांनी सुरेख झेल टिपलेला. अवजड असा हे वाहन बाद झालेले या ठिकाणी. हाय वा, इरफानची जागा घेण्यासाठी आलाय तो फलंदाज बबलू.
31 धावा. वैयक्तिक दुसरा आणि संघाचं 5वं षटक घेऊन आला तो गोलंदाज मोहम्मद आणि सामना करतोय तो महेश. आणि निर्धाव चेंडूने सुरुवात केलेली मोहम्मदने. माफक गोलंदाजी करत असताना मोहम्मद सुंदर असा चेंडू ब्लॉक होल मारलेला. त्या दरम्यान पळून मात्र एक धाव पूर्ण. दुसऱ्या चेंडू धावेसाठी पळत असताना आणि या दरम्यान कडी मात्र बाद. पंचांचा इशारा. विकांत जागते आला तसाच पलता गेला. बबलू धावचित झालेला. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मुजीबचं. नज्जू आणि बबलूची जागा घेण्यासाठी आलाय तो फलंदाज. फलंदाजाचं नाव हुसेन. बबलूची जागा घेण्यासाठी आलाय तो हुसेन. परत निर्धाव चेंडू. मोहम्मदची सुरेख गोलंदाजी. उंच असा मारलेला हा फटका जातोय तो सीमा पार षटकार. राहुल भेरेचं आगमन कलवार षटकाराने केलेलं. सुंदर असा पहिला टोलेजंग षटकार. या षटकाराच्या साह्याने वाढती धावसंख्या 37. कोळगावला गेला सुपाऱ्याने मात्र नाही म्हणाला. लय जीव वाढत त्याला बाला. परत उंच असा मारलेला फटका ऑफसाईडच्या दिशेने जात असताना आणि या दरम्यान चौकार. या चौकाराच्या साह्याने वाढती धावसंख्या पोहोचली ती 41. 42 का 42 का 42. या ठिकाणी थोडासा स्कोरिंग मध्ये अडचण आलेली. धावसंख्या पोहोचली ती 42. एक फेरे. परत उंच असा मारण्याचा प्रयत्न आणि या दरम्यान मिस टाइम झालेला हा चौकार. या चौकाराच्या साह्याने वाढती धावसंख्या पोहोचली ती 46. आणि या दरम्यान षटकाची मात्र सांगता झालेली. इरफान चौस जसाही बाद झाला या ठिकाणी धावसंख्येची सरासरी वाढत असताना चार भाग उसके साथ में क्या कुछ भी नहीं खाऊंगा. एक घंटे उसका एक केलंय. या ठिकाणी मध्यंतर झालेला. रजनी गोलंदाज आहे तो. वैयक्तिक दुसरा आणि संघाचं किती 6वं षटक घेऊन आला तो मुज्जू.
2 मिनिट थांबा म्हणून चला बाबा. यावेळी मात्र पंचांचा इशारा, अवांतर धाव मिळते. वाईट चेंडू. या एका अवांतर धावेने वाढती धावसंख्या पोहोचली ती 47. षटक चालू आहे ते 6वं. 8 षटकांचा हा सामना. कोणचा असा मारलेला फटका जातो तो सीमापार षटकार, डक्कलवार षटकार परत दुसऱ्यांदा. आणि या षटकाराच्या साह्याने वाढती धावसंख्या पोहोचली ती 53. सरळ सीमापार खेचलेला टोलेजंग डक्कलवार षटकार. उंच उसळी मारलेला हा चेंडू निर्धाव चेंडू मुज्जूचा. थोडस कमबॅक केलेलं मुज्जूने, टप्प्यामध्ये बदल केलेला चाणाक्ष गोलंदाज मुज्जू. आणि यावेळी मात्र लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका. त्या ठिकाणी डिसाळ क्षेत्ररक्षण आणि जातो तो सीमापार चौकार. या चौकाराच्या साह्याने वाढती धावसंख्या 57. इरफान या ठिकाणी संघाचा सगळा लोड आपल्यावरती घेऊन 3 चेंडू शिल्लक आहेत असं कळवित असताना, आणि आपण 15-20 चेंडू खेळून फक्त 2-4 रन काढत असताना परत बंद करा युट्यूब. मला ग्रुपला ऍड केले. त्या दिवशी मला तसं या दरम्यान रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. चाणाक्ष पंच पटेल निर्धाव चेंडू मुज्जूचा. उंच असा मारलेला फटका आणि जेल बाद.
उंच असा मारलेला फटका होता, मात्र त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण, गडी मात्र बाद. त्यात लोकांना देणं चांगलं लागणार. आता फलंदाजीसाठी आलाय तो फलंदाज ऋषिकेश मस्के. या दरम्यान षटकाची सांगता, 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 57. गडी मात्र बाद झाले ते केवळ 4. काय नाही भाऊ, आमचं आपलं बोललं. काय बाबा, मला असं का काय नाही. टाकल्यावर नाही आड्या करू स्ट्रोवा लागणार सुपर ना फोन फुल हो गेलं. आता ए महेंद्रला एक बिस्किट दे रे. बिस्किट बिस्किट बारीक कर बिस्किट ना, बारीक कर. ती अजून पाप कुठं फिडू गाडावलं सगळं चिटकून बसेल. सुपारी बेसती गिलावा खाली द्यायची. किती चोर 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 4 गड्याच्या मोबदल्यात 57. 7वं षटक घेऊन आला तो गोलंदाज नज्जू. आणि सामना करतोय तो महेश. वैयक्तिक पहिला आणि संघाचा 7वं षटक घेऊन आला तो नज्जू. सामना करतो महेश. चाणाक्ष पंच एकांत जागते. निर्धाव चेंडू लेग ऑफसाईडच्या दिशेने कट मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. सुंदर सुरुवात. फुलटॉस चेंडू. यावेळी मात्र लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका. त्या दरम्यान पळून 1 धाव पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण. एका धावेवरती समाधान करावं लागेल. या एका धावेने वाढती धावसंख्या 58. 4 गड्यांच्या मोबदल्यात. फुलटॉस चेंडू. आणि या दरम्यान 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मात्र निष्फळ ठरलेला. एकाच धावेवरती समाधान करावं लागेल. या एका धावेने वाढती धावसंख्या 59. 4 गड्यांच्या मोबदल्यात. षटक चालू आहे ते केवळ 7वं. 8 षटकांचा हा सामना. परत निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी नज्जूची. निर्धाव चेंडू. तिरंगा संघाला असेच निर्धाव चेंडू टाकावे लागतील आणि तितकीच आक्रमक फलंदाजी करावी लागेल ते एस ए मोटर संघाला. स्ट्राईकला तो महेश. नॉन स्ट्राईकला ऋषी. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, मात्र निर्धाव चेंडू.
परत सुरेख गोलंदाजी, निर्धाव चेंडू, षटकाची सांगता 59. सुंदर गोलंदाजी केलेली नज्जू या गोलंदाजानं केवळ 2 धावा दिलेल्या. गोलंदाजाला खिळवून ठेवलेलं. माफक गोलंदाजी म्हणावी लागेल. आता झाली मॅच. राहुल कोण्या संघात आहे? राहुल राहुल कोण्या संघात आहे? शेवटचा षटक घेऊन आला तो गोलंदाज तिरुपती. निर्धाव चेंडू. ऋषिकेशला काही समजलेलं नाही. यावेळी मात्र ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका तिथे क्षेत्ररक्षक. त्या दरम्यान एक धाव मात्र पळून पूर्ण धावसंख्या पोहोचली ती 60. परत निर्धाव चेंडू. तिरुपतीचा सुंदर असा निर्धाव चेंडू. यावेळी मात्र ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका आणि चौकार. आणि चालक पंच इम्रान पटेल यांचा इशारा चौकार. जवळपास 3765 सामन्याचा अनुभव पाठीशी. आणि विकांत जागते लेग अंपायरच्या भूमिकेत 17,384 मॅचेस चा अनुभव पाहण्याचा, खेळण्याचा नाही. परत उंच असा मारलेला फटका जातो तो सीमापार टक्कलवार षटकार. या षटकाराच्या सहाय्याने वाढती धावसंख्या पोहोचली ती 70 पार केलेलं आहे. परत तिरुपतीचा नवीन चेंडू. सामना करतो महेश. यावेळी मात्र पंच षटकाची सांगता पडून गडी मात्र बाद का. 22च्या स्वरूपात एक धाव मिळालेली. 71 धावा झालेल्या. 8 षटकाच्या समाप्तीनंतर आव्हान आहे ते 72 धावांचं. परत लाल घर पाठलाग करायचा आहे. चला विकांत जागते. ए गुल्ल्या
अतिशय सुंदर असे या ठिकाणी क्रिकेट सामने आयोजित करण्यात आलेले आहे. आयोजकाचे या ठिकाणी आपण असेच सामने आयोजित करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देत आहोत. कारण की खेळाडूंना पुन्हा पुन्हा प्रोत्साहन देण्यासाठी असे सामने झाले पाहिजेत. बक्षीस हा विषय नाही, परंतु खेळाडूंना एक संधी उपलब्ध करून देण्याचं काम या मंचाने केलेलं आहे. त्याबद्दल मी या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. आणि या ठिकाणी आमचे कॉमेंटचे दोस्त यांचे पण पुन्हा आभार मानतो. थँक्यू सोनकांबळे सर, खूप अनुभवी आहेत. भरपूर त्यांनी मॅचेस मध्ये कॉमेंट्री केलेली आहे. तसं पाहायला गेलं तर ते सचिन तेंडुलकर यांच्या पण मॅचची त्यांनी कॉमेंट्री केलेली आहे. ये बात होती है, लेकिन अभी ये सामने जो चालू है, धूप बहुत है, लेकिन हमारे यहाँ पे छाँव की छाँव की थोड़ी कमतरता है। बारिश आने की संभावना है, बादल छाए हुए हैं, थोड़ी थोड़ी सी धूप है। प्रेक्षक तो बहुत आ चुके हैं, लेकिन टिकट की जरा कमतरता है। वीआईपी पेंडाल पे बैठे वाले सब प्रेक्षकों को मैं यहाँ पे पानी बॉटल की व्यवस्था की वाली है आयोजक ने। जिसको जिसको पानी पीने का है वो आ सकते हैं। यार का पानी है, शुद्ध है, जल है, जल है तो नल है, नल है तो कल है। धन्यवाद। एस ए मोटर्स, चला धगधगत्या उन्हामध्ये आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. यानंतरचा जो सामना आहे अवी 11 वर्सेस एस जे, या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. नाणेफेक करून घ्यायची आहे यानंतरच्या सामन्याचे. अवी 11 एस जे, जय भवानी वर्सेस एस जे, या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक करून घ्यायची आहे. लागलीच
चला सामन्याला सुरुवात करून घ्या. वैयक्तिक पहिला आणि संघाचं पहिलं षटक घेऊन आला तर ऋषी मस्के आणि फलंदाज आहे तो स्ट्राईकला आहे तो फलंदाज काय? नजम न आ चोप्रा नाणेफेकीसाठी एका संघाचा कर्णधार आलेला आहे. नज्जू सामना करतो तो फलंदाज नज्जू आणि नॉन स्ट्राईकला आहे तो फलंदाज तिरुपती. सामन्याची सुरुवात होत असताना पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका आणि या दरम्यान 2 धावा पूर्ण सुरेख क्षेत्ररक्षण. दोन संघांनी आपल्या संघाचं धावफलक हलवलेलं आहे. षटक चालू आहे ते पहिलं. आव्हान आहे ते 72 धावांचं. यशच्या संघाचा कर्णधार या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचा आहे. सुंदर असा फटका मारलेला आहे. केवळ दिशा दिलेली त्या दरम्यान पळून एक धाव पूर्ण दुसरी धाव पूर्ण. थोडस ढिसाळ क्षेत्ररक्षण. या 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती 4. षटक चालू आहे ते पहिलं. यावेळी सुंदर गोलंदाजी. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत आणि नाणेफेकीचा कौल राहुल भेरे यांच्या हस्ते होईल. राहुल भेरे यावेळी मात्र थोडासा बाहेर येऊन मारलेला फटका आणि या ठिकाणी 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावेने वाढती धावसंख्या पोहोचली ती 7. 6 माफ करा. स्कूप मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अपील केलेलं. यश संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. लागलीच आपला निर्णय कळवायचा आहे. राहुल भेरे एक गुणवान खेळाडू लातूर जिल्ह्यातील यानं हा नाणेफेकीचा कौल करून घेतलेला आहे. यावेळी मात्र निर्धाव चेंडू. षटकाची सांगता झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 6.
एस जे मोटार संघाने एस जे संघानं नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय कळविलेला आहे. परत सामन्याला सुरुवात. यावेळी मात्र लेग साईडच्या दिशेने उंच असा मारलेला फटका आणि पंचांचा इशारा षटकार. या षटकाराच्या साहाय्याने वाढती धावसंख्या पोहोचली ती 12. लड्डू मुत्यान यानं हा खेचलेला षटकार. लड्डू मुतियांचा हा टोलेजंग डक्कलवर षटकार. आणि गोलंदाज आहे तो महेश चव्हाण. यावेळी मात्र रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, मात्र निर्धाव चेंडू. यावेळी मात्र उंच असा मारलेला फटका आणि झेल बाद. पहिला गडी मात्र बाद लड्डू मोती यांच्या स्वरूपात. लड्डू मोतियान बाद होऊन परत येत असताना लड्डू मोतियांची जागा घेण्यासाठी आला तो नवीन फलंदाज एम डी मोहम्मद. यावेळी मात्र पंचांचा इशारा, वाईट चेंडू. अवांतर धाव मिळत असताना या ठिकाणी धावसंख्या पोहोचली ती 13. गडी मात्र बाद झाला तो केवळ 1. यावेळी मात्र दिशा दिलेली केवळ सुंदर फलंदाजी
मोहम्मदची आणि या दरम्यान पंचांचा इशारा चौकार. चाणाक्ष पंच. केवळ तटवून काढलेला आणि या दरम्यान 2 धावा मात्र पूर्ण. या 2 धावेने वाढती धावसंख्या पोहोचली ती 19. षटक चालू आहे ते दुसरं. एल्ले एल्ले इधर आ. ले केल्ले. काय मुस्कान आहे. ए बहिष्ठ म्हणे माठाच्या. चार भाकरीची वाट लावून इरफानच्या पॅव्हलियन मध्ये परत. आता दुर्डीकडे सरसावत असताना परत सामन्याला सुरुवात. वैयक्तिक दुसरा आणि संघाचं तिसरं षटक घेऊन आला तर ऋषिकेश मत्के सामना करतोय नजफ. ऋषिकेशचा नवीन चेंडू. सामना करतोय नजफ. यावेळी मात्र लेगसाच्या दिशेने मारलेला टोले जंग षटकार. या टक्कलवर षटकाराच्या सहाय्याने वाढती धावसंख्या पोहोचली ती 25. या ठिकाणी अपील केलेलं चाणाक्ष पंच इम्रान पटेल. जशाला तसे थोडाही वातावरणामध्ये बदल झालेला नाही. एवढ्या अपीलचा वारा आलं मात्र ते हल्ले नाहीत. अतिशय चाणाक्ष पंच. तटस्थ. परत ऋषीचा नवीन चेंडू. सामना करतात नजफ. एके तिरंगा
वर्सेस एसए मोटर्स या दोन्ही संघादरम्यान हा सामना धकधकत्या उन्हात. यावेळी मात्र रिव्हर्स मारलेला हा फटका जातो तो सीमापार षटकार. या टक्कलवार षटकाराच्या साहाय्याने वाढती धावसंख्या पोहोचली ती 31 सुंदर असा डावखऱ्या हाताने मारलेला टक्कलवार षटकार. या षटकातील हा दुसरा षटकार. टोले जंग मारलेला हा फटका. चेंडू परत ऋषीचा नवीन चेंडू. सामना करतोय नजफ आक्रमक मोड मध्ये. यावेळी मात्र पॅड वरती आदळलेला हा चेंडू निर्धाव चेंडू. ऋषीचा निर्धाव चेंडू. यावेळी मात्र परत रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. बॅटची कड घेऊन जातोय तो. सर्कल मध्येच राहिलेला चेंडू. त्या दरम्यान पॅड वरती आदळलेला चेंडू. चाणक्य पंच इम्रान पटेल यांचा इशारा. या एका धावेने वाढती धावसंख्या पोहोचली ती 32. परत फुलटॉस चेंडू. लो फुलटॉस. मात्र या दरम्यान पळून 2 धावा मात्र पूर्ण. या 2 धावेने वाढती धावसंख्या 33 डबल 3. आणि षटकाची सांगता झालेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर गडी 34 धावा झालेल्या आहेत. आणि गडी मात्र बाद झाला तर केवळ एक. लड्डू मोतियान बाद झालेला गडी. लाडाचं ठेवलेले नाव लातूर जिल्ह्यातील लाडका प्लेट. चाकूर तालुक्यातील लातूर जिल्ह्यातील. या ठिकाणी खाऊ वाटपाचा कार्यक्रम चालू. युट्यूबला राईसच्या स्वरूपात. हे अडकते गोलंदाज महेश पिलापट्टी. तेच तर डावखुरा गोलंदाज. सामना करतोय नजाफ. वैयक्तिक पहिला आणि संघाचा चौथा षटक. परत रिव्हर्स मारलेला हा फटका जातो तो सीमा पार षटकार. या टक्कलवार षटकाराच्या साहाय्याने वाढती धावसंख्या पोहोचली ती 40 विदाउट 1 लॉस. बॉल लेव दुसरा. उभे गया गटर में. या ठिकाणी महेशच्या पहिला चेंडू तितकाच खणखणीत षटकार. ये लेव दुसरा. हा SG11 ला प्लेइंग 11 द्या म्हणा. परत महेशचा नवीन चेंडू. आणि यावेळी मात्र पॅड वरती आदळलेला. आणि यावेळी मात्र निर्धाव चेंडू. धावसंख्या तिथेच थांबलेली.
यावेळी मात्र लेग साईडच्या दिशेने मारलेला फटकाने जात होतो सीमापार चौकार. चाणाक्ष पंच इम्रान पटेल यांचा इशारा. या चौकाराच्या साह्याने वाढती धावसंख्या 44-4. डेंजरस डबल घर. आणि आव्हान आहे हाफ कट लाल घर 72. यावेळी परत उंच असा मारलेला फटका जात होतो सीमापार षटकार. या टोले जंग डक्कलवार षटकाराच्या साह्याने वाढती धावसंख्या पोहोचली ती 50. अर्धशतक मात्र फलकावरती लागलेलं. आक्रमक फलंदाजी करत असताना नजफ आणि नॉट स्ट्राईकला तो फलंदाज MD मोहम्मद. या ठिकाणी प्रेक्षक सांगत असताना बॉला नाही मिल रे, पहिले तो दूर दूर मत मार. आणि या ठिकाणी इरफान चाऊस पॅवलिन मध्ये झोपलेला फरागत 4 भाकऱ्याची वाट लावून आता दुर्डीची वाट बघत असताना राईस द्या त्याला खायला. अजून खाऊन झोपेल फरागत. परत सामन्याला सुरुवात होत असताना महेशचा नवीन चेंडू सामना करतोय नजफ. यावेळी परत 16चा उंच मारलेला फटका आणि जेल बाद. बिडी मात्र बाद झालेल्या नजफ यानं माफक असं आव्हान पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुंदर फलंदाजी करून बाद झाला तो नजफ. आणि त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो नवीन फलंदाज. नाम बोलो रे. आला की गौस. गौस मकडी छप्पर झाली रे, आपल्यामधून निघून गेली गौस मकडी. कसला स्टार झाला बा गौस मकडी. अबे कोल्हापूरला जाऊन काय म्हणत ती मकडी. महेश नवीन चेंडू. या दरम्यान षटकाची सांगता 3 षटकाच्या समाप्ती 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 50. 2 गड्यांच्या मोबदल्यात. पाय दाबू थांब. हायवा मागितोय. दोघ खाली जाऊ. एरपणे आपल्या अंगावर नसू दे हायवासाठी. इकडे हो, इकडे हो. मी इकडे येण्यापेक्षा तू पाठीमाग जा. सरक पलाट. छोट्या दाढीचा बाळू पंचाळ कुठे आहे? या ठिकाणी आपल्याला आव्हान येत आहे. हनुमंत जगदे, विकांत जगदे. या दरम्यान महेशचा नवीन चेंडू निर्धाव चेंडू. मुंडे या सरसाव पुढे या सरसाव. लांब लांबच माझी माझी करा. हे कुठे गेले संजय कुठे गेले त्यांना सांगत काम आहे का नाही त्याचं. प्रत्येकापाशी 100 द्यायचे. सुपाऱ्या बिपाऱ्या का लागला घेऊन येऊ. एक मॅचला थांबले आणि घरी गेले. यावेळी थोडस डिसाळ क्षेत्ररक्षण. एका धावेच्या 2 धावा झालेल्या आहेत. या 2 धावेने वाढती धावसंख्या 52. ए हो गुल्या मोठं
परत ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका, त्या दरम्यान पळून एक धाव पूर्ण. या एका धावेने वाढती धावसंख्या पोहोचली ती 53. सांग आण जा. परत निर्धाव चेंडू, पंच चौकार. वाकडा तिकडा गेलेला हा चौकार दगडा धोंड्यात आप. या चौकाराच्या साह्याने वाढती धावसंख्या पोहोचली ती 57. सुल्लो सुल्लो मारलेला हा फटका केवळ एका धावेसाठी. या एका धावेने वाढती धावसंख्या पोहोचली ती 58. 58. षटकाची सांगता मात्र झालेली आहे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 58. 18 चेंडूत 14 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 18 मध्ये 14. परत वैयक्तिक दुसरा आणि संघाचं 6वं षटक घेऊन आला तो महेश बिलापट्टे. चेंडू मात्र जाऊन अडधलतोय तो पॅडवरती. यावेळी उंच असा मारलेला हा फटका आणि गडी मात्र बाद. गौस मात्र बाद. आता गौसची जागा घेण्यासाठी आला तो काजी, अजीम काजी. एक होता आमचा मित्र लातूर जिल्ह्याचा स्टार गौस मकड़ी, जिसके हाथ में थी लकड़ी, जिसकी तबीयत थी सुकड़ी और चकने में खाती थी गावरान ककड़ी, बाद में हो जाती थी उडीद की पपड़ी. अशी आमची लाडकी मकड़ी आपल्या हयात आपल्या सानिध्यात राहू शकली नाही. कबुतरासारखी उड्डाणला गेली आणि वापिसच नाही आली. एक छक्के को गोले में से मंगाऊं क्या? वहां टाळ्या बजाती छक्के को. यावेळी मात्र केवळ एका धावेसाठी मारलेला हा फटका. या एका धावेने वाढती धावसंख्या 59. केवळ 13 धावांची आवश्यकता. परत
पंच पंच गडी मात्र बाद. गावची जागा घेण्यासाठी आता आलाय तो गुड्डू खान उर्फ मिया खान. चार चार 4 चेंडू झालेले आहेत. अद्याप 2 चेंडू शिल्लक आहेत. किती काढायचे इथं? ए, 13 काढायचे म्हणून सांगा. 13 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी विके तिरंगा संघाला. 14 चेंडू 13 धावा आणि तितकीच टिचून गोलंदाजी करावी लागेल एससीए मोटार्स संघाला आपलं आव्हान शाबूत ठेवण्यासाठी. गौसमुकडे सोडणं गेली बिलाड झाली. ऑपरेशन झालं हरण्याचं. यावेळी लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका आणि त्या दरम्यान एक धाव मात्र पूर्ण गुड्डू खानची. या एका धावेने वाढती धावसंख्या पोहोचली ती 60. तो इथंच तो आपल्यापाशी. आणि यावेळी मात्र वाईट चेंडू आणि अवांतर अशा 4 धावा. या तब्बल 5 धावा मिळालेल्या आहे. एका चेंडूवरती बाईकच्या स्वरूपात 4 आणि वाईटच्या 1 अशा 5 धावा बहाल झालेल्या. आणि आव्हान मात्र फार तोकडं होऊन बसलेलं. दिशाहीन गोलंदाजी महेश बिलापटे या गोलंदाजाची ऐन मोक्याच्या टायमाला. आणि यावेळी मात्र परत वाईट आणि पळून काढलेली 1 अशा 2 धावा. 2 धावा हाताच्या वाईटचा 1 आणि पळून काढल्या. या ठिकाणी सिनियर खेळाडू कासिम भाई यांचा देखील सामना पाहण्यासाठी या ठिकाणी मैदानावरती आगमन झालेला आहे. सिनियर खेळाडू मध्यम गती मारा गोलंदाज कासिम. यावेळी लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका आणि पळून त्या दरम्यान 2 धावा. या 2 धावेने वाढती धावसंख्या पोहोचली ती 69 आणि षटकाची मात्र समाप्ती झालेली आहे. आणि केवळ 3 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 12 चेंडू 3 धावा. 12 चेंडू 3 धावा. खर तर हो महेश सर परत लेग साईडच्या दिशेने मारलेला हा फटका आणि जातो तो सीमापार चौकार आणि यावेळी मात्र सामना संपलेला आहे. चला पुढील संघ तयार राहायचा आहे. इरफान चाऊस आपण उठून उभं राहायचं आहे. आता सामना संपलेला आहे. आपल्या नरड्यावरली तलवार सरकलेली आहे.
कलवार कृष्ण